नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 30 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रपती किती वेळा निवडणूक लढवू शकतात? राष्ट्रपती हे किती वेळा निवडणूक लढवू शकतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कितीही वेळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला डोंगर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात? उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती समोर शपथ घेतात या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 आंतरराष्ट्रीय शांतता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय शांतता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 21 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमाने बोलवण्यात येते? दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमानुसार बोलवण्यात येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 108 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 भंडारदरा धरणास खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? भंडारदरा या धरणास खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विल्सन बंधारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रामधील सर्वात पूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामधला सर्वात पूर्वेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्रामधला सर्वात पूर्वेकडील जिल्हा गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वेंगुर्ला या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 सन 1885 राष्ट्रीय स्थापनेच्या वेळी खालीलपैकी कोण व्हाईसरॉय होते? सन 1885च्या राष्ट्रीय सभेच्या वेळी खालीलपैकी कोण व्हाईसरॉय होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डफरिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 देशबंधू खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणतात? देशबंधू खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चित्तरंजन दास या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केलेली आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना ही केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक महाराष्ट्र केसरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता? भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1897 या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना खालीलपैकी कोणी बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर ॲनी बेझंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मिसिसिपी ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? मिसिसिपी ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 श्री बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदाबाद शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फ्रान्स देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 इस्रो या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इस्रो या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बेंगळुरू शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बगदाद खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजधानीचं शहर आहे? बगदाद हे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजधानीचं शहर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इराकची राजधानी बगदाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जागतिक दूध दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला? जागतिक दूध दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कडवे प्रवचन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? कडवे प्रवचन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तरुण सागर महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जागतिक सर्वोच्च नोबेल पुरस्कार यांचं वितरण खालीलपैकी कोणत्या तारखेला केले? जागतिक पुरस्कार नोबेल पुरस्कार यांचं वितरण खालीलपैकी कोणत्या तारखेला केले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 10 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती? भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रॉ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतामधले सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य? भारतामधले पहिले सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मोहिनी अट्टम हे भारतामधले लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी मोहिनी अट्टम हे भारतामधले लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.